आणि अमोलसर काले पनवेल असे दोन पंच क्रिकेटमधले देव पाहायला मिळतात स्पर्धेच्या आतमध्ये। 2 दिवसीय चालणारी स्पर्धा। स्ट्राईकला विश्वजित ठाकूर नावात सर्व काय दडलेलं आहे। दुबई रिटर्न आणि नॉन स्ट्राईक एंडला जुगल तर गोलंदाज झाला i11 संघाकडनं। वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक घेऊन आदित्य। विश्वजित ठाकूर जुगल घरात क्षेत्ररक्षण सजवलंय तर पाहूया वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक सेमीफायनलचा सामना बरोबर ना। सर्व हॉलंडर्सने सीमारेषेचा ताबा घ्या। सामन्याला होतोय सुरुवात। पहिला चेंडू मोठ्यासाठी चेंडू पडलाय। सेफ शॉट पाहायला मिळाला। जीवनदान पाहायला मिळतोय विश्वजित ठाकूर याला। बॅकअप मात्र चांगला मिळाला। संघाची धावसंख्या धावफटकार लागतो ती मात्र बिनबाद। रायगडचा ख्रिस गेल समर्थक कडू आतापर्यंत 7 बॉक्स या मैदानावर लागलेत चेंडूंचे। जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतात। पुढचा चेंडू आणि पहिला गडी गारत पहिला विकेट गारत मोठ्या हा बाद होतो। झेलच्या सर्वांमध्ये सफलता मिळतो आदित्यला आणि विनर स्पोर्ट्स गावठाण संघाचा सलामीचा फलंदाज बॅट टू द पॅव्हिलियन। वारंवार मैदानामधून गाड्या नेऊन आणू नका किंवा आपली पार्किंगची व्यवस्था मैदानाच्या बाहेर केलेली आहे तर आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मैदानाच्या बाहेर पार्क करावी। सामना चालू आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो मात्र विनर स्पोर्ट्स गावठाण संघाचा बॅट्समन आकाश। पहिला फलंदाज बाद झाला तो मात्र विश्वजित ठाकूर झेलच्या स्वरूपामध्ये। आदित्यला मिळाली सफलता। प्रफुल्ल पाटील बोरल्याचा हा एसटी रक्षक आपण पाहतोय। 24 लाईव्हचा एक सदस्य आहेत। ओरिजिनल नाव आहे त्याच नावाने बोलेल कारण त्या लाईव्ह स्पर्धा आहे। पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला बघूया पुन्हा एकदा झेल आहे परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय i11 पनवेल विपक्ष विनर स्पोर्ट्स गावठाण। पहिलं सत्र चालू आहे। 4 षटकांचा सामना। 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या राहाव्या लागतील कारण त्या स्ट्रॉंग झोन असणारा खेळाडू आशिकेश भोईर हा यष्टीरक्षक आपण पाहतोय। सुंदरसा फलंदाज यष्टीरक्षक प्रफुल्ल पाटील। आदित्यचा चेंडू जुगल घरासाठी पडलाय। चेंडू जातो सीमारेषेकडे आलाय हा चौकार। संघाची धावसंख्या 1 गडी बाद विनर स्पोर्ट्स गावठाण संघ पाहायला मिळतोय। 7 धावा धावफलकावर 7 धावा धावफलकावर लागल्यात। प्रत्येक येणाऱ्याचा मान्यवराचा यथोचित मान सन्मान मायेचे उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक रोपटं देऊन पाहायला मिळतोय। तुळशीचं रोपटं तुलसी हार गळा कास्य पितांबर अवरे निरंतर ह्याची ध्यान बघूया आता कोण कोणावर मात करतोय। पुढचा चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला। सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजाने चेंडू सोडून दिला असं वाटलं की खराब जाणार जुगल घरात पण जो चेंडू स्विंग होते अतिरिक्त खेळपट्टी पूर्णपणे सुकलेली आहे। कॉन्क्रीटची पिच आहे त्याच्यावर चेंडू रिलीज होतात। मातीच्या पिचवर चेंडू रिलीज होण्यासाठी फिरवावे लागतात पण इथं मात्र पाऊस पडल्यानंतर चेंडू रिलीज होतो। सुंदर अशी खेळपट्टी आहे। स्टेटचं ग्राउंड पाहायला मिळाला आहे। सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। शांत संयमी क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो। जय नानोबा ट्रॉफी आणि जय नानोबा कमिटी सर्व ग्रामस्थ मंडळ कमिटी मेंबर पंच कमिटीने घेतलेली या मैदानासाठी सुशोभीकरणासाठी आम्हाला आमचे ग्रामसेवक रमण तारेकर तात्या आणि या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी रोख कॅश 50,000 रुपये आणि जे आपण आसन पाहतोय त्या मोक्षा रमण तारेकर यांच्या सौजन्याने आम्हाला या मैदानामध्ये आपण आसन ग्रहण केलेलं आहे। त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकणापासून आम्ही सहर्ष ज्ञानोबा कमिटी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ पारगाव मनाच्या अंतकणापासून आपलं शतश आभार व्यक्त करत आहोत। तसेच
कमलाकर पाटील यांना विनंती आहे की आपण उद्या बसण्याची आसन व्यवस्था जी आहे खुर्च्यांची ती जरा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावी अशी विनंती आहे। तर पंचांना सुद्धा विनंती करतो आणि मनीष गरज सर आपण जास्त वेळ घेऊ नका कारण सामने खेळवायचे आहेत, जरा सहकार्य करा आयोजकाला। उद्या भरपूर मान्यवर येणार आहेत, फायनल डे आहे। गोलंदाज नेम प्लीज सचिन मोरे। व्हेरिएशन बदललं, गती परिवर्तन आणि स्लो गतीने चेंडू सोडला आणि आता मात्र फलंदाज पूर्णपणे चेंडूवर थकलाय। अप्रतिम सचिन मडवी गावठाण यांचे आगमन, सचिन बलराम शेठ मडवी। पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि पाहायला मिळतोय षटकार। संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकतोय, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या धपकार लागतोय 14 धावा धापलकावर। स्कोर थोडासा थांबलाय, स्लो झाल्या कारण मोठ्याची विकेट पडल्यानंतर फलंदाज मात्र शांत संयमाने खेळत आहेत। तर षटकातील पुढचा चेंडू जुगलसाठी चेंडू होता, सुरेखरित्या खेळून काढलाय। लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता चेंडू होतोय हवाई फायर आणि पाहायला मिळतोय कार्पेट ड्राइव्ह चौकार। धावा कशा आल्या याला महत्त्व नाही, धावा येणं अतिशय महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी कारण तर दोन्ही संघ तेवढेच तुल्य मुलीचे संघ आहे। एका संघामध्ये अजित मुंगाजी, आशिकेश भुईर आणि प्रफुल्ल पाटील आहे, तर दुसऱ्या संघामध्ये अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर असे दोन भाऊ एका संघामध्ये आहेत। विनोद स्पोर्ट्स गावठाण, तसेच आमचे मित्र प्रयास पाटील पण आहेत। आणि आता मात्र दिला तडाका, चेंडू गेला सीमारेषे बाहेर आणि पाहायला मिळतोय षटकाच्या संघाची धावसंख्या पुढे सरकतोय। धापका धावा लागतात त्या मात्र 6 ने वाढून स्कोर झालाय टोटल 24 धावा। 24 धावा धापलकावर। चेंडू द्या दिनेश पाटील नारपोली, एक दमदार खेळाडू आणि डीपी फायटरचा ब्रँड, संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड, महेश उरणकरचा ब्रँड, लकी स्पोर्ट्सचा ब्रँड, सर्व ब्रँड पाहायला आकाश स्पोर्ट्सचा ब्रँड पण या मैदानावर झलकणार। रोहित पाटीलने घेतला आहे तो सिरीजमध्ये, पहिल्यांदा तालुक्याची टुर्नामेंट या मैदानावर पाहायला मिळतोय। तालुका निहाय संघ। पुढचा चेंडू बॅटर बरोबर आला नाही, मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय। एक धाव तपन पूर्ण करून दुसरीसाठी प्रयत्न, बघूया धोका होऊ शकतोय आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करतात ते मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचे खेळाडू। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धापडका धावा लागतात, एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 26 धावा। अतिशय जबरदस्त अपडेटिंग, अप्रतिम क्वालिटी, क्लॅरिटी आणि पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय संदेश पाटील यांची लाईव्ह 24 लाईव्ह। पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, चेंडू नेऊन ठेवलाय 6 धावांसाठी दमदार षटकार। संघाची धावसंख्या अमित कडू आमचे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये 32 धावा धापलकावर। कपिल पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र। सर्व आयोजकांच्या विनंतीला मान देऊन सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व पंच कमिटी आणि सर्व विविध क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आणि जे स्पर्धा लाईव्ह पाहतात घर बसल्या त्या प्रेक्षकांचं, मायबापांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। संपूर्ण नानोबा मैदान पंच कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी, सरपंच, उपसरपंच तसेच या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला विनामूल्य अशी सेवा उपलब्ध करून दिली, सन्माननीय आदरणीय उपसरपंच सुशिकांत बालकृष्ण तारेकर साहेबांचं इथे या मैदानावर आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तसेच माजी सरपंच सन्माननीय आदरणीय श्री कवी तारेकर साहेब आणि एक जबरदस्त असा खेळाडू, लेजंड खेळाडू रत्नदीप पाटील यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर स्पर्धेला सुरुवात होतोय, 2 षटकं कंप्लीट झाली, 3रं षटक घेऊन होता देवा। तर समोर फलंदाज पाहतो आपण आकाश। स्कोर झालाय 32।
न्यू पार्वती मेडिकल पारगाव आयोजित जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कुमार तनुष प्रवीण वेलियत ओवळे यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी पूर्ण ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सूर्यकांत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण I-11 पनवेल विपक्ष विनस स्पोर्ट्स गावठाण असा सामना चालू आहे रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू आणि इकू सोलंकी काहीतरी चर्चा करत आहेत देवाचा चेंडू जुगलसाठी स्टेट ग्राउंड बघूया झेल होते की काय आणि मनीष गरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि संपतोय जुगलचा खेळ एक काल होता एक वेल होती आणि काय दबदबा होता आणि अजूनपर्यंत 30 दशक तो दरारा डावखुरा फलंदाज रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू यांच्या नावावर भरपूर रेकॉर्ड्स आहेत आणि कव्हर पॉईंटला षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज समर्थ कडू तेवढे ताकदीची गोलंदाजी आणि तेवढी ताकदीची फलंदाजी आता मात्र विनस स्पोर्ट्सच्या धावांचा डोंगर कशा प्रकारे होतोय बघूया परंतु या धावा तुम्हाला कमबॅक कराव्या लागेल I-11 संघ दोन्ही संघ या मैदानावर विजयासाठी हसुसलेले आहेत तर पाहूया रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर सुद्धा सामन्यात आनंद घेतोय आणि उद्या मात्र सर्व दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील ग्रामीण लॉटमध्ये बरोबर ना किरण पवार विरुद्ध आकाश तारेकर योगेश पवार यांची फलंदाजी या मैदानावर पाहायला मिळेल सर्व स्टार खेळाडू पाहायला मिळतील तर देवाचा पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज समर्थ कडू पंचांकडनं गाठ घेतोय खेळण्यासाठी सज्ज होतोय तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू स्कोअर झालाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापडका धावा लागला 33 पहिला चेंडू बॅटची इनरेस घेऊन जातो पंचांकडनं जोरदार अपील परंतु सुरक्षित समर्थ कडू लेग बायच्या सहाय्याने धावा मिळतात 2 पंच अतिशय दक्षाचे पंच आहेत एक देवत गावातील पंच आणि दुसरे पनवेलमधील असे प्रोफेशनल पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 2 दिवसीय स्पर्धा सुंदर असं आयोजन देवाचा पुढचा चेंडू आकाशसाठी पडतोय पुन्हा एकदा झेल आहे बघूया परंतु अप्रतिम असा दर्जेदार झेल घेतोय दुसरा झेल घेतोय बॅट टू बॅट मनीष घरात नवीन फलंदाज अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये न्हावा संघाचा खेळाडू सन्नी तुपेच्या संघामध्ये कर्णधार होता पनवेल प्रीमियर लीगला पण आज मात्र मनीष जबरदस्त प्रभावित करतोय सर्व खेळाडूंना प्रभावित केलं ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या त्या संघाने आपली कामगिरी चोख बजावली कालापूर स्पीडअप करा प्लीज पंच आणखी सामने खेळवायचे जरा फास्ट सामना खेळवा तर देवाचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज विश्वजित ठाकूर यांचे छोटे बंधू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या मैदानाच्या आतमध्ये देवाचा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा रिलीज होतो चेंडू अभिजित ठाकूर पंचांकडनं व्हाईट शीट आज मागतात पण चेंडू थोडा आतमध्ये येतो आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात निर्धाव चेंडूची सांगता स्कोअर आहे तो मात्र 34 धावा धाबलकावर हलकाशा चपराक लागवली जाते एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय 2 धावा कन्वर्ट होतात 2 धावा कंप्लीट स्कोअर गार्डवर 2 धाबीने धाबलका धावा लागतात त्या मात्र 2 गडी बाद विनस स्पोर्ट्स गावठाण संघ 36 धावा 36 लॉस्ट ऑफ 2 विकेट्स विनस स्पोर्ट्स गावठाण सन्माननीय आदरणीय पारगाव संघातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट खेळाडू लेफ्ट हँड फलंदाज नीना तारेकर सरांचा इथे आगमन झालेलं आहे त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत चेंडू पूर्वा चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये आयोजक
40+ स्पर्धेसाठी नीना तारेकरने भरपूर मेहनत घेतली होती, पण तो वासू शेटची स्पर्धा असल्या कारणामुळे दोन्ही ठिकाणी स्पर्धा असल्या कारणामुळे प्लेयर येऊ शकले नाही. परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि स्पर्धा 2 दिवसीय ठेवली, त्यामुळे सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि सर्व ग्रामस्थ मंडळ पारगाव या मैदानासाठी घेतलेली मेहनत, सर्व जय नानोबा कमिटी, पंच कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ पारगाव यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करत आहोत. स्पीडअप करा प्लीज. चांगो कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल की प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल तर आपण लवकरात लवकर सामना कव्हर करायचा आहे, आणि जास्त वेळ जर घेतला तर प्रति षटकासाठी 5 मिनिटं, 5 मिनिटाच्या जर जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टी लागेल, याची नोंद घ्या. तर वैयक्तिक पहिला आणि सांगित शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला आहे कामेश चव्हाण. समर फलंदाज समर्थ कडू. पाहूया या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात विनस स्पर्स गावठाण संघासाठी. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळा चित फलंदाज बाद. बॅट टू द पॅव्हलियन. समर्थ कडू. रायगडचा क्रिस गेल काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. बॅट्समन नेम फलंदाजाचं नाव सांगा. कोण? आशा आई इलेव्हन मध्ये आशिष तारेकर सुद्धा या संघामध्ये खेळत आहेत. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, बघूया काय होतोय. आणि पंचांचा इशारा आलाय 6 धावेचा. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापका धाव लागतात, त्या मात्र आतापर्यंत स्कोअर झालाय 42 धावा धापलकावर. शेवटच्या षटक प्रगतीपटावर. गीतेश जोशी नवीन फलंदाज आलाय आणि कामेश चव्हाणचा पुढचा चेंडू गीतेश साठी पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहायला मिळतोय दुसरा षटकार. समर्थ कडू काय करू शकले नाही, विश्वजीत ठाकूर काय करू शकले नाही, परंतु इथे मात्र गीतेश आपलं काम चोख बजावतोय. एकापेक्षा सरसाचे खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु सामना मात्र ॲडव्हान्टेज पाहायला मिळेल. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ तुल्यमूल्य आहेत आणि दोन्ही संघामध्ये स्ट्रॉंग असे खेळाडू आहेत. पूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले, कारण तर लाईट गेलेलं नाही, त्यामुळे कुठल्याही सामन्याला व्यर्थ आला नाही. असंच सहकार्य उद्या पण करा. पुन्हा एकदा चेंडू जातो मिडविकेट क्षेत्राकडे. एकदा तो पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी अभिजित ठाकूर वेगाने धावलेत, परंतु 2 धावा कंप्लीट पाहूया. बॅकअप चांगला मिळतोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापका धाव लागतात. आतापर्यंत टोटल स्कोअर विनर स्पोर्ट्स गावठाण संघाचा पाहायला गेला तर धापका धाव लागला त्या मात्र 50 कंप्लीट. आणि चेंडू असलेल्या षटकातील ओव्हर आहेत 2. पाहूया 2 चेंडूवर 2 षटकार येतात की चौकार येतात की सिंगल की डबल. पंचांचा खर्चूंचा इशारा. कारण तर मी पहिल्यापासून म्हणालो खेळपट्टी पूर्णपणे सुकलेली आहे, पावसाचं वातावरण इथे दिसले नाही, परंतु रबर बॉल स्पर्धेमध्ये थोडासा पाऊस आला की मजा येते खेळायला. आज नागपंचमी, श्रावण महिन्यातील पहिला सण. जोरदार अपील पाहायला मिळाली आणि लेग बायचा इशारा दिलाय पंचाने. निर्णायक चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. 4-6-3-2 की पाहूया निर्धाव. धावा झाल्यात त्या मात्र आत्तापर्यंत स्कोअर झालाय
52 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू अभिजित ठाकूरसाठी आणि अभिजित ठाकूरचा हा तडका मी म्हणालो 4-6-3-2 की निर्धाव आणि पाहायला मिळतात त्या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोर झालाय 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र आतापर्यंत स्कोर पाहायला गेलात 58 धावा 59 धावांचं टार्गेट. येणारे चेंडू असतील 24 आणि टार्गेट असेल 59 धावांचं कंपल्सरी चेसिंग. ऐकूया आमचे मित्र राहुल शिरसाट यांचा गोड आवाज. O2 राहुल शिरसाट कंटिन्यू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा कारण या सामन्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 58 रन झाले आणि 59 रनचं टार्गेट असेल I-11 पनवेल या टीमच्या अगेन्स्ट. भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण तालुका त्यांच्या विरुद्धामध्ये पनवेल तालुका असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जे नानोबा ट्रॉफी 2024 पर्व डॉक्टर कपिलजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत कपिल पाटील, सुमित डोंगरे, प्रफुल्ल मोकल व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या त्या घटकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि 59 रनचं लक्ष आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. I-11 पनवेल टीम चला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम विश्वजित दादा ठाकूर आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या कारण या मॅच नंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि वेळेच्या बाबतीत प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीमकडून आयोजकांना देखील सहकार्याची अपेक्षा आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये ज्या बॅट्समनने या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावलं ओळे गावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नावामध्येच जिद्द आणि जिंकणं आहे. नाव आहे अजित मुंगाजी. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला प्रफुल्लित करणारी खेळी ज्या खेळाडूंनी सातत्याने साकारली. बोर्ली गावचा अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आज 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये प्रणय पाटील, स्कोररच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाटील आणि कॅमेरामॅन निशांत पाटील, त्याचबरोबर आमचे गुणलेखक मित्र अमितजी कडू धारावे करावे गावचे ते आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विश्वजित ठाकूर. ज्या खेळाडूने आपल्या खेळीच्या जोरावर हे विश्व जिंकलं टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल रिलीज केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चॅम्बो रोकेल बॅट्समन अजितला. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करणं
ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असेल विजय प्राप्त करण्यासाठी. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड केली जाते. आज जरूर कौतुक करावं लागेल आमच्या दोन्ही पंचांचं देखील, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली. 23 बॉलमध्ये 58 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. योगेश पाटील उर्फ बाबू याच्या माध्यमातून 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हे षटक तेवढंच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. 22 बॉलमध्ये 57 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता, परंतु थोडासा फंबल होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला अजित मुंगाजी आणि प्रफुल्ल पाटीलने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा आपल्याला स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. असंख्य स्पर्धांमध्ये अनेक विक्रमी खेळ विश्वजित ठाकूरने केल्यात. जीवनामध्ये भरपूर कडा संघर्ष त्याने केला आणि त्याचं सामर्थ्य देखील त्याला मिळालं. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. विकेट किपर बॅट्समन बीट झाला, त्यानंतर विकेट किपर देखील बीट होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 टोटल 2 रन देखील ॲड होतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन विश्वजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू स्पीड गन ऑफ दिगोडे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर मोठा फटका खेळलाय. एक सिंगल पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 रन. शेवटचे 20 बॉल शिल्लक आहेत आणि 52 धावा. नुकतीच कर्जत जामखेडचे आमदार तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितजी पवार यांनी एक संकल्पना राबवली होती आणि त्यामध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचं प्रात्यक्षिक देखील आपण पाहिलं असेल. 145 kmph या स्पीडने, परंतु या मोमेंटला वेगाने प्रत्युत्तर अजित मुंगाजीच्या बॅटमधून येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची 13 रन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या प्रकारे संकल्पना आपण पाहिली रोहितजी पवार यांच्या माध्यमातून ती संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्रामधील अनेक गोलंदाजांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा कौशल्याला वाव मिळावा, त्यांना एक नवीन संधी प्राप्त व्हावी, यासाठी ते प्रात्यक्षिक आपण पाहिलं आणि त्यामध्ये 145 kmph या गतीने चेंडू रिलीज केला होता विश्वजित ठाकूरने. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 19 बॉलमध्ये अजूनही 46 धावा पूर्ण करायच्यात. 3 बॉल पेस केले त्याचे. मुंगाजीने 8 रनवर तो खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाते. अंकुश टकले येतील, परंतु मिसफिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल की काय या क्षणाला. जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 4. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सतरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम 18 बॉलमध्ये अजूनही 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. 17 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल अभिजित ठाकूर. सुरुवातीला विश्वजित ठाकूर पाहिला, त्यानंतर अभिजित ठाकूर. छोट्या मोठ्याची जोडी ही संपूर्ण फेमस रायगडमध्ये. आणि आज जर आपण पाहिलं तर गेली अनेक वर्ष दिगोडे क्रिकेटसाठी भरपूर चांगली कामगिरी विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूरची राहिली.
रायगडमधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील आपण सातत्याने अभिजित ठाकूरला पाहिलं आणि त्याला इन्व्हाइट केले स्पेल नंबर 2 साठी. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे I11 पनवेल या टीमला. एकीकडे पनवेलची स्टारकास्ट तर एकीकडे उरणची स्टारकास्ट आणि एक चांगलं बॅटल या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. जशी बॅटिंग जुगल गरीतने केली पहिल्या इनिंगमध्ये तशीच बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅट्समनना, कारण तुमच्या बॅटमधून षटकार चौकार येणं हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. 17 बॉल आणि 41 रनची गरज. अजितमध्ये ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. हा बॉल देखील लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रनसाठी कॉल, परंतु बॅट्समन रोकेल, कारण विकेट राखणं ही भूमिका देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे या दोन्ही बॅट्समनना. 16 बॉलमध्ये अजूनही 40 रनची गरज. 2 षटकार या सामन्यामध्ये चित्र बदलवू शकतात I11 पनवेल या टीमचं. हा बॉल देखील थोडंसं प्रभावित केलं बॅट्समनला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय I11 पनवेल या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमचा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध आणि पहिला विकेट गमावलाय I11 पनवेल या टीमने. बॅट्समन प्रफुल्ल पाटील चॅम्बो मात्र बाद होतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वतः टीमचा महानायक. मागच्या मॅचमध्ये आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर I11 टीमला सामना जिंकून ज्या खेळाडूने दिला, आशिकेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेलमधील विचुंबे गावचा खेळाडू. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी या खेळाडूची आपण पाहिली. यंदाचा टेनिस बॉल क्रिकेट संगम देखील या खेळाडूंनी गाजवलं विचुंबे टीमच्या माध्यमातून. 14 बॉल आणि 40 रनची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत या मैदानामध्ये. त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. नानोबा ट्रॉफी आशिकेशसाठी हा बॉल, परंतु टप्पा पडला आणि स्विंग इन मिस आपल्याला पाहायला मिळाला. लाईन मिस केली. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु चेंडूने आतमधून वळून घेतलं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या बॉलवर बिगिट केलाय. आशिकेशच्या बॅटमधून येतोय एक आक्रमक टोला. 6 रनसाठी हा षटकार आणि सामन्याचे चित्र बदललं. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. बारा बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर I11 पनवेल या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. एक गडी बाद 25 रन, 25 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. 5 बॉल अजितने पेस केले, 13 रनवर तो खेळतोय. 2 बॉल पेस केले आशिकेशने, 6 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका विश्वजित दादा, कारण या मॅच नंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 रनची गरज. गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कंठवली या गावाचा हिरा. आज कंठवली गाव जर आपण पाहिलं तर एक छोटंसं गाव आहे, परंतु त्या गावाचं नाव आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं तो म्हणजे वैभव पाटील. आपल्या वैभवशाली कामगिरीच्या जोरावर अनेक स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्या. तो वैभव पाटील कंठवली गावाचा अभिमान गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 34 रनची गरज. राऊंड द विकेट. वैभवचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रभावित केलं. रनआउटची संधी आणि या क्षणाला कठीण काळाला सामोरे गेला, परंतु पदरी अपयश पडलं आणि आशिकेश भोईरला परतीचा इशारा दिलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तैनात होता. बॉल त्याने जज केला. समर्थकडू त्या ठिकाणी तैनात होते. डायरेक्ट फेकी झाली. बॉल जज केला वैभवने आणि थेट यष्ट्यांचा वेध आपल्याला पाहायला मिळाला.
महत्वाचा विकेट. अजूनही 34 रनची गरज 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 34 धावा. मनीष घरत आपल्याला पाहायला मिळेल. नावागावचा रायझिंग स्टार खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने. 11 बॉलमध्ये 34 रनची गरज. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे. जुगल चेंडू खाली आला होता, परंतु तब्बल 3 फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी. जजमेंट चुकला आणि त्याचं प्रात्यक्षिक एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 10 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज. मायबाप प्रेक्षकांची प्रतीक्षा वाढली की कोणता संघ जिंकेल ही मॅच, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. विजयाची स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 10 बॉल आणि 32 रन. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि या क्षणाला ताळमेळ चुकल्याने अजित मुंगाजी देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचे विकेट या ठिकाणी गमावलेत आहे 11 पनवेल या टीमने. एखादा बॅट्समन ज्यावेळेस जेलचीत बाद होतो, एखादा बॅट्समन ज्यावेळेस त्रिफलाचीत बाद होतो, त्यावेळेस त्या बॅट्समनला जेवढं दुःख होत नाही ज्यावेळेस बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. जसा बाद झाला स्वतःवर थोडासा नाखुश राहिला, केलेली चूक कुठेतरी लक्षात आली आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. तिसरा बॅट्समन गमावलाय I11 पनवेल या टीमने आणि न्यू बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील सांगडे गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष पाटील 9 बॉलमध्ये आता मात्र 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागतील बॅट्समन मनीष गरत आणि आशिष पाटीलला. परंतु वैभव पाटीलने एक वैभवशाली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून या सुरुवातीच्या 3 बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉलला माफी नसते. ही चूक केली, परंतु या चुकीला माफी नाही. सरळ 6 रनसाठी येतोय. यस, इट इज अ 6 रन. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर रिव्ह्यू आहे. चला मयूर दादा आपण या. तर नो बॉल नाही, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आठ बॉल आणि 26 रनची गरज आहे. मनीषने एक षटकार लगावला, त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय. I11 पनवेल 8 बॉल आणि 26 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आशिष पाटीलला एक मोठा फटका खेळावा लागेल. 7 बॉल आणि 25 रनची गरज. जर एखादा षटकार आला तर कुठेतरी कॉन्फिडन्सची लेवल ही मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. सात बॉल आणि 25 रनची गरज. एक महत्वपूर्ण बॉल. हा बॉल देखील लाईन मिस केली. बॅट्समनने विकेट कीपर देखील बीट झाला. बॅकअपसाठी फिल्डर होता. सामन्याचे चित्र बदललंय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे 25 रन, 6 चेंडू आणि 25 धावा. कोणत्या गोलंदाजावर दाखवला जाईल विश्वास.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास मी विनंती करतोय, कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. सहा बॉल आणि 25 रनची गरज. अंकुश टकले गोलंदाजीच्या मार्कवर येतील. स्ट्रायकिंग एंडला डेंजर मॅन फ्रॉम नावा, एक विस्फोटक बॅट्समन मनीष घरत आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्या मोक्याच्या क्षणी, अनेक स्पर्धांमध्ये नावा टीमला विजय संपादन करून दिला तो खेळाडू आज मात्र तालुका हाफ या स्पर्धेमध्ये i11 पनवेल या टीमच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार ही मॅच? विनोद स्पोर्ट्स गावठाण की i11 पनवेल? कारण सेमीफायनलमध्ये दाखल झालाय CI11 कालापूर संघ, आणि या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो त्यांच्याशी लढत करेल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि त्याचं प्रात्यक्षिक. पहिल्या बॉलवर हा चौकार येतोय. आपले इरादे स्पष्ट करत असताना मनीष देखील की ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही असा निर्धार डोळ्यासमोर ठेवून एक बेधडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र सामन्याचे चित्र बदललंय. 5 बॉल आणि 21 धावा. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. पाच बॉल आणि 21 रनची गरज. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. सामन्याचं चित्र बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि आता मात्र 17 रनची गरज. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर रिलीज पडला त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. 4 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत आणि 17 धावा पूर्ण करायच्यात. दबाव वाढलाय अंकुश टकलेचा, दबाव वाढलाय मनीष घरतचा. चला चेंडूची पूर्तता करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 3 बॉल आणि आता मात्र 17 रन. 3 बॉलमध्ये 3 षटकार या सामन्यामध्ये सामना जिंकून देऊ शकतात. i11 पनवेल या टीमला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. या बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका तर बेमिसाल. हार मारण्यासाठी तयार नाही मनीष घरत, ज्याच्या बॅटमधून येतोय एक गतिशील फटका. हा षटकार. 2 बॉल आणि आता मात्र 11 रन. दबाव वाढलाय, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. एक अचूक चेंडू मात्र जरूर खऱ्या अर्थाने रिलीज करावा लागेल गोलंदाज अंकुश टकलेला. विजयाची आशा आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमला, परंतु अंकुश मात्र खऱ्या अर्थाने जी आशा आहे विजयाची ती मात्र खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवेल की काय, विजय संपादन करून देईल की काय, असं प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. 2 बॉल आणि 11 धावा. व्हॉट अ मॅच. दोन बॉल आणि 11 रन. व्हॉट अ मॅच. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय.
वॉट अ टायमिंग, वॉट अ स्ट्रोक. मनीष घरत नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला मात्र खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. नानोबा ट्रॉफी 2024 मधली सर्वात दर्जेदार ही मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 22 बॉलमध्ये 86 धावांचं टार्गेट आपण चेस होताना पाहिलं, परंतु सध्याच्या घडीला 6 बॉलमध्ये 25 धावांचं टार्गेट मात्र चेस होईल की काय असं प्रश्नचिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कोण बनणार हिरो या मॅचमध्ये? विनोद स्पोर्ट्स गावठाण की i11 पनवेल? अंकुश टकले की मनीष घरत? मनीष घरत की अंकुश टकले? दबाव वाढलाय, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट, प्रत्येक रन, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून. जरा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टास झाला पाहिजे या मॅच साठी. एक बॉल मध्ये 5 रनची गरज असताना या 5 धावा डिफेंड केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाली आणि सामना जिंकून दिला विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमला. हार्ड लक टीम i11 पनवेल आणि हार्ड लक मनीष घरत. शेवटच्या क्षणापर्यंत तू संघर्ष केलास, परंतु प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी राहिले. पदरी अपयश पडलं, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चला तर टॉस करून घ्या आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला